नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे पोकरा योजनेचे प्रकल्प संचालक माननीय श्री परिमल सिंगजी आहेत आणि त्यांचं या विद्यापीठास आज प्रत्यक्ष भेट दिली आहे आणि त्यांचा ह्या पोकरा या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी जे काही हवामान बदलाचा जो परिणाम होतो आहे ते कमी करण्यासाठी अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत. तर मी त्यांना याबद्दल थोडक्यात विचारणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. आपण मला वाटतं हा प्रकल्प आपण 2018 मध्ये सुरुवात केला आहे आणि हा ज्या 7-8 वर्षाचा जो प्रवास आहे याच्यातला अनुभव काय आहे? 2018 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, ज्याला पोकरा म्हणून पण ओळखला जातो, तर ते 2018 मध्ये वर्ल्ड बँक आणि राज्य शासनाच्या मदतीने सुरुवात झाला. आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आपला केंद्रबिंदू होता की जे बदलता हवामान आहे त्याला तोंड कसं द्यायचं आहे, आणि त्या अनुषंगाने प्रकल्प एक सॅच्युरेशन पद्धतीने, म्हणजे मागेल त्याला जी टेक्नॉलॉजी उपलब्ध करता येईल तर त्यांना ते आम्ही उपलब्ध करून दिलेला होता. प्रकल्प 5,000 गावामध्ये सुरू झालेला होता, 16 जिल्ह्यांमध्ये, त्यापैकी मराठवाड्याचे सर्व जिल्हे होते. आणि त्यामध्ये बदलत्या हवामानाच्या अनुषंगाने अनेक जे काही तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना पास ऑन करण्यात आला. त्यांना बॅक एंडेड सबसिडी म्हणून काही तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आले, जेणेकरून त्यांना याचा वापर करता येईल. तसेच अनेक तंत्रज्ञान फार्म फील्ड स्कूल मार्फत, जे शेती शाळा आहे त्यांच्या मार्फत उपलब्ध करून दिले. आणि प्रकल्पाच्या अतिशय मोठी मागणी पण राहिली आणि अतिशय मोठा यश पण झाला की उत्पन्न वाढला आणि खर्चे कमी झाले. आणि म्हणून जे काही एक अडॅप्टेशन आणि मिटिगेशनचे जे भाग होता, आपण कर्ब उत्सर्जन कमी करू शकलो, आपण लोकांचे उत्पन्न वाढवू शकलो, आपण क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणजे लागवड रबीमध्ये पण, ज्यांची खरीफमध्ये लागवड होती अनेकांची रबीमध्ये लागवड सुरू झाली, समर सीझनमध्ये लागवड सुरू झाली, तर मोठा याचा एक इम्पॅक्ट झाला. नक्कीच या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आपण राबवल्या आणि त्याच्या माध्यमातून प्रोडक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली. आणि आपण सांगितलं की शेती शाळेच्या माध्यमातून हा चमत्कार की आपण त्याची जिज्ञासा क्रिएट करण्याचा प्रयत्न या शेती शाळेतून केला. त्यामुळे शेतकरी स्वतः नवीन तंत्रज्ञानाचं ओळख आणि तिकडे वळत आहे. तर यानंतर आपलं पुढचा फोकस काय आहे? तर प्रकल्पाचे टप्पा 2 आता सुरू होणार आहे आणि प्रकल्पाची व्याप्ती पण वाढलेली आहे. 16 जिल्ह्यापासून आता 21 जिल्ह्यापर्यंत हे प्रकल्प गेलेला आहे. असलेल्या जिल्ह्या वगळता पूर्व विदर्भाकडे पण प्रकल्पाची व्याप्ती वाढलेली आहे. आता प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानचा वापर करण्यासाठी आता पोकरा सज्ज आहे. कारण प्रकल्पामध्ये जे पहिल्या टप्प्यामध्ये प्रयोग झाले, त्याच्यामुळे एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे, ज्याच्यामुळे आपण AIML चा वापर करू शकू आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पण या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करू शकू. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण फक्त फिजिकल शेतीशाळा करत होतो, ज्यामध्ये शेतावर उभा होऊन आपण 20 ते 30 गेस्ट फार्मर्सना नवीन नवीन तंत्रज्ञान शिकवत होतो. पण आता आपण डिजिटल शेतीशाळाचा पण साथ घेणार आहोत, जेणेकरून सर्व जे गाव आहेत संबंध महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यासाठी पण आपण टायअप करणार आहोत आणि तिथपर्यंत पाणी फाउंडेशन आणि इतर संस्थाच्या मदतीने डिजिटल शेतीशाळाचा वापर करणार आहोत. दुसरा आपला जे विषय आहे की आपल्याला हे ज्ञात होत आहे की जमिनीच्या जे पोत आहे ते अतिशय बिघडत चाललेलं आहे, त्याला सुधारण्याची गरज आहे. कारण आपले जे माती आहे, जर मातीमध्ये सेंद्रिय कर्ब राहिला नाही तर आपण कितीही त्याच्यामध्ये फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड टाकत राहिलो तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही, आणि हे अनेक लोकांच्या अनुभवावरून पण दिसत आहे. तर त्या अनुषंगाने आपला प्रयत्न यावेळी जमिनीच्या सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा राहील. आपण जैविक शेतीकडे पण आपल्या जे जैविक शेती मिशन आहे त्याला सपोर्ट करणार आहोत. आपण गावाच्या बांधावर जैविक खत कसं निर्माण करण्यासाठी ट्रेनिंग देता येईल याच्याबद्दल विचार करत आहे.
आणि आपले जे काही एक्सटेन्शन जे ऍक्टिव्हिटी होती, एक्सटेन्शन एजंट जे असतात, आपले जे कृषी सहाय्यक असतात, आपले जे क्लस्टर असिस्टंट होते, समूह सहाय्यक होते, या सगळ्यांना अजून भक्कम ट्रेनिंग देऊन शेतकऱ्यांचे जे काही महत्त्वाचे विषय आहे, एक शाश्वत शेती करण्यासाठी जे त्यांना गायडन्स लागेल, त्याच्यासाठी आपण नक्की प्रकल्पामार्फत मदत करणार आहोत. आताच आपण म्हणलं की डिजिटलचा आपण वापर करणार आहोत, तर यामध्ये मी ऐकलं की विस्तार या प्लॅटफॉर्मचा आपण एक तयार करतोय, जी. तर याच्यात थोडक्यात तर असं विस्तार जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक प्रकल्प होता, ज्याच्या मार्फत आपल्याला त्यांच्या प्लॅटफॉर्म यूज करून वेगवेगळे जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, ते ओपन एंडेड ज्याला प्रश्न म्हणतो, की तो कुठलाही प्रश्न विचारू शकेल आणि त्याला त्याचं उत्तर वाचायला आणि नंतर ऐकायला पण मिळेल. आता आपल्याकडे व्हॅलिडेटेड जे ज्ञान आहे, विशेषकर आपल्या युनिव्हर्सिटीजच्या, तर ते पुस्तकाच्या फॉर्मॅटमध्ये असतो किंवा वेगवेगळ्या जे काही आहे आपल्या जे एक्सटेन्शन मशिनरी मार्फत लोकांना पुरवला जातो. पण आपल्याला माहित आहे की त्याची एक सीमा आहे, मर्यादा आहे, कारण आपल्याकडे 1,70,00,000 शेतकरी आहेत. सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचता पण येणार नाही. तर विस्तार मार्फत, आणि विस्तारमध्ये एक AI/MLचा लेअर आहे, ज्याच्या मार्फत आपण जे लार्ज लँग्वेज मॉडेल्सचा फायदा घेऊन शेतीची ग्लॉसरी बनवून आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला उत्तर देता येईल. आता ॲग्रीस्टॅकचं जे मॉडेल आलेलं आहे, ज्याच्यामुळे शेतकरी कोण आहे, शेतकरी कुठे आहे आणि शेतकरी नेमके कोणते पिकं घेत आहेत, हे तीन बाबी जेव्हा आपल्याला कळते, तर एक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून एक उभा होतो. आणि त्याच्या मार्फत कुठल्याही शेतकऱ्यांना त्याची जे काही विशिष्ट माहिती आहे, जर तो कापूस घेत आहे तर त्याला कदाचित लिंबू वर्गीय पिकांबद्दल कदाचित माहिती नको आहे, पण त्याला कापसासाठी पाहिजे. तर आपण विस्तार मार्फत त्याचे प्रश्नाचं उत्तर स्पेसिफिकली त्याला देऊ शकतो. क्रॉपसॅपचे अलर्ट देऊ शकतो. कुठल्याही पिकांमध्ये काही नुकसान होत आहे तर त्याच्याबद्दल अलर्ट देऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये आता APIsच्या माध्यमाने वेगवेगळे जे काही आपल्याकडे APIs आपण एकत्र करतो, त्याच्या माध्यमाने अनेक काही करता येते, संपूर्ण राज्यासाठी करता येते. आणि त्यामध्येच विस्तार एक पातळी आहे, एक स्टेप आहे. म्हणजे याच्या माध्यमातून आपण रिअल टाइम ॲडवायझरी देणार आहोत रिअल आणि टाइम ॲज पर द नीड ऑफ द फार्मर्स. बरोबर आहे. रिअल टाइम ॲडवायझरीचा आपला प्रयत्न आहे, आणि नंतर पर्सनलाइज ॲडवायझरीचा पण प्रयत्न आहे. कारण ॲडवायझरी जेनरिक असू शकतात, सगळ्यांसाठी असू शकतात, की होय मौसम खराब होणार आहे, तुम्ही हे करा. पण नंतर जेव्हा आपण त्याच्या सॉइल बद्दल, त्याच्या सॉइल मॉइश्चर बद्दल, त्याच्या मातीच्या ओलावाबद्दल आपल्याला काही माहिती पडतो, आपल्याला त्याच्या NDVI इंडेक्स बद्दल काही माहिती पडतो, तर अनेक काही आपल्याला पुढे जाता येईल. म्हणजे डिजिटल क्षेत्रामध्ये आपण या माध्यमातून Yes. मोठं कार्य करणार आहोत. नक्की. नक्कीच आपण आतापर्यंत जे कार्य केलं आहे ते सीमित शेतकऱ्यांपर्यंत, म्हणजे तुम्ही सांगितलं की 1,70,00,000 शेतकरी आहेत, त्यांचे फार लिमिटेड शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचलो आहे. पण डिजिटलच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात पोहोचू, आणि आपला प्रयत्न आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांचं जे प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम या माध्यमातून सुटायला पाहिजे. नक्कीच हा एक चांगला उपक्रम, फ्लॅगशिप प्रोग्राम महाराष्ट्र शासनाचा आणि माननीय श्री परिमल सिंग यांच्या नेतृत्वाखाली आपण हा राबवत आहोत. नक्कीच याला यश येईल. आणि एक शेवटचा प्रश्न, शेतकऱ्यांना काय सल्ला द्या? शेतकऱ्यांना मी एवढाच सल्ला देणार की आपल्याला आपल्या बदलत्या हवामानाला तोंड द्यायचं आहे. त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही. आपल्याला आपल्या सोबत संपूर्ण महाराष्ट्राची जे संपूर्ण कृषी विभागाची ताकद आहे, आपल्या युनिव्हर्सिटीजची जी ताकद आहे, आपल्या KVKची जी ताकद आहे, आपल्या संपूर्ण जे काही रिसर्च सिस्टम आहे त्याची ताकद उभी आहे. आणि आमचे लोक आपल्यासोबत संवाद करणार आहेत, आपल्या बांधावर पोचणार आहेत, आणि मोठ्या प्रमाणात प्रकल्पाच्या टप्पा 1 मध्ये पण आम्हाला हे जाणीव झाली की अनेक गावांनी त्यांच्या जे चेहरा-मोहरा होता 6 वर्षामध्ये बदललेला होता. गरज आहे एकत्र बसून आपली कोणती अडी-अडचणी आहे त्याला समजून घेण्याची, आणि एकदा आपण समजून घेतो तर त्याच्यावर उपाययोजनासाठी संपूर्ण यंत्रणा आपल्या बरोबर आहे, एवढी मी हमी देतो. धन्यवाद. 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 आज आपण या विद्यापीठाच्या स्टुडिओमध्ये आला आणि शेतकऱ्यांसाठी एक मोलाचा सल्ला आणि प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती दिली. मी विद्यापीठाच्या वतीने आभार आहे. थँक्यू.